नगर येथील हरियाली संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रतिबंधित नायलॉन म्हणजे चायना मांजाविषयी प्रबोधनात्मक मोहिमेची सुरुवात रेसिडेन्शियल हायस्कूल येथे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। या प्रसंगी बोलताना त्यांनी नायलॉन मांजाचे दुष्परिणाम आणि गंभीर स्वरूपाच्या दुर्घटना टाळण्यासाठी विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी नायलॉन दोऱ्याऐवजी उपलब्ध अन्य पर्यायी दोऱ्याचा उपयोग करून संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करावा असे आवाहन कडूस यांनी केले। यावेळी विद्यार्थ्यांना पतंग उडवताना प्रतिबंधित नायलॉनचा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी दिली। नायलॉनच्या वापरामुळे अनेक पक्षी तसेच नागरिक जखमी होतात, काहींना आपला जीवही गमवावा लागतो। हे धोके टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नायलॉनचा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली। तसेच इतरही कोणी असे करत असेल तर त्यांनाही यापासून परावृत्त करू, तसेच वाहनांची वर्दळ असेल त्या ठिकाणी पतंग उडवणार नाही अशी शपथ घेतली। यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार पोकळे, उपमुख्याध्यापक रंगनाथ सुंबे, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, हरित सेनेचे मच्छिंद्र जाधव, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते। या संदर्भात हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी सुरेश खामकर, हरियाली संस्था अहमदनगर। मकर संक्रांत आलेली आहे आणि बालचमूंची तरुणांची गॅलरीत गच्चीत जाऊन पतंग उडवण्याची लगबग सुरू झालेली आहे। पतंग उडवलाच पाहिजेत, काटाकाटी ही झालीच पाहिजेत, परंतु हे सर्व आनंद साजरा करत असताना इतरांना दुःख झालं नाही पाहिजेत याची ही काळजी आपण या ठिकाणी जरूर घेणं आवश्यक आहे। आणि त्याकरता एक महत्त्वाची गोष्ट या संक्रांतीला पतंग उडवताना करायची आहे आणि ती म्हणजे आपण जो पतंग उडवतो त्या पतंगीला नायलॉन मांजा लावलेला असतो आणि नायलॉन मांजा हा सहजासहजी तुटत नाही, कुजत नाही, सडत नाही आणि त्यामुळे पतंग कटल्यानंतर मांजा हा रस्त्यावरती, झाडांवरती, झुडपांवरती पसरून राहतो आणि त्यामुळे रस्त्याने जाणारे येणारे, पायी चालणारे नागरिक, दुचाकीस्वार, सायकल स्वार यांच्या गळ्याला, पायाला तो मांजा अडकतो आणि त्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाच्या दुर्घटना घडतात। हा मांजा अडकून आजवरती अनेकांचे मृत्यू झालेले आहेत। हे झालं व्यक्तींच्या बाबतीत। तसेच आकाशामध्ये उंच भरारी घेणारे जे पक्षी आहेत, या पक्ष्यांच्या मध्ये पंखामध्ये हा मांजा अडकतो आणि रक्तस्राव होऊन अनेक पक्षी आजवरती मृत्युमुखी पडलेले आहेत आणि जखमी झालेले आहेत। तर हे सर्व दुर्घटना टाळण्यासाठी या संक्रांतीला पतंग उत्सव साजरा करताना आपणाला एक काळजी गांभीर्याने या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि ती म्हणजे नायलॉन मांजा, चिनी मांजा, चायना मांजा न वापरता आपण बाजारात जे पर्यायी मांजा उपलब्ध आहेत त्या मांजाचा वापर करून या वेळेची संक्रांत पतंग उत्सव आपण साजरा केला पाहिजेत। अशा प्रकारचं आवाहन हरियाली संस्थेच्या वतीने मी आपणा सर्वांना या ठिकाणी करू इच्छितो। धन्यवाद। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।